ठाकरे यांनी महायुती सरकारवरती सडकून टीका केलेली आहे। यंदाच्या निवडणुकीत काहीतरी कारस्थान करून संधी हिरावली, तुमचा निवडणुकीत पराभव होऊ शकत नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावरती भाष्य केलेलं आहे। तसंच लाडकी बहीण योजना, शिवभोजन थाळी, 1 रुपयात पीक विमा या योजनांवरून सुद्धा निशाणा साधलाय। माझं तर म्हणणं की यावेळेला आपली संधी त्यांनी सगळी ज्या काही काळ्या विद्या असतील किंवा आणखीन काही कारस्थानं असतील त्या माध्यमातून आपली संधी हिरावली। कारण आज सुद्धा जिथे जिथे जातोय सगळे म्हणतात उद्धवजी असं तर होऊच शकत नाही, आम्ही सगळ्यांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे, तुमचा पराभवच होऊ शकत नाही, सगळे पराभवच होऊ शकत नाही। या तुम्हाला सगळ्यांना सांगायला काय हरकत आहे? जसं निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली, आता मला कळलं, तुम्हालाही कळलं, कारण तुम्ही वाचता तोच पेपर मी वाचतो, आतापर्यंत जवळपास 5 लाख महिलांना अपात्र ठरवलेलं आहे। बरोबर आहे। लाडका भाऊ योजना बंद, 1 रुपयात पीक विमा योजना तिचे सुद्धा 12 वाजलेले आहेत। त्याच्यानंतर ते काय त्यांनी योजना दूध बीट काय सगळं केलं होतं ते सुद्धा बंद। अगदी निर्लज्जपणाने आपण जे गोरगरिबांसाठी 10 रुपयात शिवभोजन थाळी निर्माण केली होती, दिली होती, ती योजना सुद्धा आता बंद करण्याचा घातक आणि नतद्रष्ट विचार हे दळबद्री महायुती सरकार करते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 3 बडे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यासह माजी मंत्री सुभाष देसाई आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावरती दाखल झाले होते। शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांसोबत या बैठकीत चर्चा झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे। मात्र स्मारकाच्या कामासंदर्भात 3 महत्त्वाचे नेते भेटल्यामुळे राजकीय तर्कवितर्क सुद्धा लावले जात आहे। दरम्यान भेटीनंतर कोणतीही प्रतिक्रिया न देता हे 3ही नेते तिकडनं निघून गेले। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सीएम फडणवीस यांनी भेट घेतलेली आहे। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झालेली आहे। जवळपास 1 तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। भाजप अमित ठाकरेंना विधान परिषदेवरती पाठवण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यावरती या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता आहे। तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे आणि भाजप समीकरण अनेक ठिकाणी एकत्र दिसू शकते, त्यावरती सुद्धा या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वीच मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी निवडणुकीच्या मुद्द्यावरून बोलताना ईव्हीएम वरती आक्षेप घेतलेला होता। त्यानंतर भाजप नेत्यांकडून सुद्धा त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं होतं। आता या टीकेनंतर अचानक राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी सीएम फडणवीस आल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। तर या भेटीत नेमकं काय घडलं आपण बघूया। सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झाले। दोघांमध्ये तब्बल तासभर खलबत झालेली आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय किंवा तशी खलबत झाली अशी चर्चा केली जाते। मनपा निवडणुकीत भाजप मनसेला सोबत घेणार का असा सुद्धा विषय या निमित्ताने पुढे आलेला आहे। तर भाजप अमित ठाकरेंना विधान परिषदेवरती पाठवणार अशा चर्चा सुद्धा रंगलेल्या आहेत। अमित ठाकरेंना राज्यपाल नियुक्त आमदारकी मिळणार का असा सुद्धा सवाल त्यामुळे उपस्थित होतोय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। यावेळेला त्यांच्या तब्बल तासभर खलबत पार पडल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। मात्र यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलंय। आमच्यात कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही, गप्पांना कुठलाही राजकीय संदर्भ नव्हता असं ते म्हणाले। मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेजींचा मला अभिनंदनाचा फोन आला। त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं मी घरी येईन, त्याप्रमाणे मी आज घरी गेलो होतो। ब्रेकफास्ट त्यांच्या घरी मी केला, गप्पा मारल्या आणि मग या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो। या बैठकीचा किंवा या आमच्या ज्या काही गप्पा आहेत यांचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही, केवळ एक जी मैत्री आहे त्या मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलेलो होतो। महाराष्ट्रातली जनताच काय, मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आता ही गोष्ट यूज टू झालेली आहे
की राज ठाकरे एरवी भाजपच्या प्रचंड विरोधात आक्रमक भूमिका घेतात, पण जेव्हा कधी निवडणुका जवळ येतात त्यांच्या भूमिका आपोआप प्रो बीजेपी होतात. आत्तासुद्धा ज्या काही तुम्ही भेटीगाठी दाखवायचा प्रयत्न करताय त्या सगळ्या पुन्हा एकदा महापालिका इलेक्शन आणि त्या सगळ्या संबंधाने असू शकतात, हरकत नाही. तर या दोन्ही नेत्यांच्या भेटीवरती राऊतांनी खोचक टोला लगावलेला आहे. तर राऊतांच्या या टीकेला संदीप देशपांडे यांनी समाचार घेतलाय. काय त्यात बघण्यासारखं काय आहे? राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला एक कॅफे खोललेलं एवढंच मला माहिती आहे. तिथे लोक चहा पानाला येत असतात सातत्यानं आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट आहे. राजकारणामध्ये असं चहापान होत असतं आणि एक चांगला कॅफे असेल तर लोक जात येत राहतात. लोकांनी छान नजारा समोर पाहायला मिळतो, बसायला जागा मिळते, उत्तम. संजय राऊत दुसरीकडे कुठे जातात ते मला वाटतं पवार साहेबांच्या बंगल्याच्या बाहेर झाडू मारायला जातात का? पवार साहेबांकडे कशाला जातात मग? झाडू मारायला जातात का संजय राऊत? पुढची बातमी बघूया. जोपर्यंत लोकांना मी हवी आहे तोपर्यंत मी काम करत राहीन. ज्यावेळेला लोक म्हणतील की आता आम्हाला तुमची गरज नाही त्यावेळेला मी घरच्या गादीवरती बसेन, असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडेंनी केलेलं आहे. मी कोणत्या गुंडाला घाबरत नाही. मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड आहे. मी कशामुळे नवीन पक्ष स्थापन करेन. दिल्लीमध्ये नरेंद्रजी मोदी यांची सत्ता आहे, राज्यात देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, मी स्वतः मंत्री आहे. असं असताना मी नवीन पक्ष का काढेन, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. म्हणले आतोडी बाबा आहे का मी गुंड, म्हणजे गुंडाला गुंड आहे, ते घाबरत नाही कोणा गुंडाला. गुंडाला गुंड आहे, बंडाला बंड आहे, पण गरीब माणसाकडे माझी बघण्याची नजर ती पिलाकडे पक्षाची बघण्याची नजर आहे, तशीच नजर आहे. तिकडून खेचतात बाया, डोक्यावरून हात इडा पिडा. माय माझी गोपीनाथाची हरणी आली ग माझी. पुन्हा एक तास आजी मला म्हणली ए आली नागिन बीड जिल्ह्याची. मी असं बघितलं बीड जिल्ह्याची नागिन आणि गोपीनाथची वाघीण. मला तर नागिन आणि वाघीणचा संबंध काय मला काही कळलं नाही. मंत्री झाले काय नाही झाले काय मला काहीच फरक नाही. असंच सुरू होते मागच्या वेळी, असेच जेसीबीने फुलं, असंच प्रेम. मला तर काही फरक कळत नाही प्रेमात, पण कर्तव्यात आणि अधिकारात फरक आहे आणि तो तुमच्यासाठी आहे. 5 वर्ष तुम्ही एवढं प्रेम केलं, कमी केलं का? मला उलट जास्तच केलं. मी मंत्री नव्हते, आमदार नव्हते, खासदार नव्हते, पण मी प्रेम तुमचं घेऊ शकते, पण त्या प्रेमाच्या बदल्यात तुम्हाला विकास देऊ शकते, न्याय देऊ शकते. हे केवळ मी आता सत्तेत स्थापन झाल्यामुळे मी करू शकते. गोपीनाथ मुंडेंनी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या जन्मापासून काम केलंय आणि तो पक्ष उभा केला, असं विधान पंकजा मुंडेंनी केलेलं आहे. तसंच मुंडेंवरती प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्र केलं तर वेगळा पक्ष उभा राहील, असंही त्या म्हणाल्या होत्या. नाशिकच्या जागतिक कृषी प्रदर्शनात पंकजा मुंडेंनी हजेरी लावली. यावेळेला त्या बोलत होत्या. यावरच आता राऊतांनी सुद्धा भाष्य केलंय. मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील. इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आणि एवढी मोठी संख्या आहे. तेच आहे खरं, अगदी खरं आहे. मुंडे साहेबांवर प्रेम करणारे आणि पर्यायाने माझ्याबरोबर जोडले गेलेले, केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून मला जोडले जाऊ शकले नसते. लोक गुन्ह्याचा वारसा स्वीकारतात. लोक मुंडे साहेबांच्या गुन्ह्यांवर प्रेम करतात आणि म्हणून जसं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्याचा पक्ष उभाच आहे. मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी पक्षच्या जन्मापासून काम केलं आणि तो उभा केलेला आहे. स्वतः त्यांनी पुढाकार घ्यावा ना. गोपीनाथराव मुंडे यांच्यावरती आमचंही प्रेम होतंच ना. गोपीनाथराव मुंडे हे त्या काळात युतीचे समर्थक होते. युती उभी करण्यामध्ये, टिकवण्यामध्ये त्यांचंही मोठं योगदान होतं. आणि आता पंकजाताईला वाटत असेल की एक नवीन पक्ष स्थापन करावा मुंडे साहेबांच्या विचारधारेचा, तर त्यांनी नक्की पुढाकार घ्यावा. त्यांना आमच्या पूर्ण शुभेच्छा आहेत. स्वतंत्र पक्ष कोणी काढू शकतो. हल्ली काय अनेक पक्ष आपण काढू शकतो. कदाचित पंकजाताई म्हणतात त्याप्रमाणे तो मोठाही पक्ष असू शकेल. पण माझं म्हणणं असं आहे की एका समाजावर पक्ष काढणं आणि त्याच्यामध्ये यश मिळवणं ते कितपत यशदायी आहे
याची मला काही कल्पना नाही. पण त्यांनी काहीतरी अभ्यास केला असेल. पण त्यांनी ते म्हटलं म्हणून ते काय ताबडतोब काय पक्ष काढतील असं काय मला तर काही वाटत नाही. पण त्यांनी आपलं सांगितलं की त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आपण असा घेऊया की स्वर्गीय मुंडे साहेबांना मानणारा वर्ग मोठा आहे.